शेतकरी आक्रोश मोर्चाचा आजचा तिसरा दिवस आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातल्या दौंडमधून पदयात्रा काढली गेली आहे। या पदयात्रेमध्ये खासदार अमोल कोल्हे यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे देखील सहभागी झाल्यात। डोक्यावर भाजीची टोपली घेऊन सुप्रिया सुळे या पदयात्रेमध्ये सहभागी झाल्या। त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। आक्रोश मोर्चाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी बारामती लोकसभा मतदारसंघातून याची सुरुवात झालेली आहे। दौंड तालुक्यातून पदयात्रा काढण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी पण त्यांच्यासोबत काही डोक्यावर भाजी घेऊन चाललेला तुम्ही शेतकऱ्यांचं ओझं खाली उतरवणार का? आमचं सरकार आल्यावर पहिली गोष्ट आम्ही करणार म्हणजे या देशात जसं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं जेव्हा आम्ही सरसकट कर्जमाफी मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने केली होती, पहिली आम्ही ती करणार। कारण का आज या देशातला शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे आणि प्रचंड अस्वस्थता आहे। तुम्ही जी टोकावर भाजी घेतलेली आहे त्याच्यामधलं मी एक गाजर उचलतो, याच्यामध्ये गाजराचा देखील समावेश आहे। कोणाला म्हणजे कशाचं होतं काही? पहिले गाजर म्हणजे सरकारचंच गाजर आहे। हे सरकार सगळ्याच गोष्टीचं गाजर देत असतं, त्याच्यामुळे आता 10 वर्षात आम्हाला सवय झाली या गाजराची। कसं बघता या मोर्चाकडे? साधारणतः शेतकरी आज अडचणीत आहे। शेतीला दुग्ध व्यवसाय म्हणून शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसाय करतो, त्याला देखील दर नाहीये। केंद्र सरकारने पूर्णपणे शेतीच्या विरोधात निर्णय केलाय। तुम्ही कांदा बघा, दूध बघा, सोयाबीन बघा, इथेनॉल मध्ये पण म्हणजे हे सरकार किती कन्फ्युज्ड आहे। शुक्रवारी पियुष गोयल म्हणाले की आम्ही इथेनॉल वाढवणार आहोत आणि शुक्रवारी म्हणजे 24 पण नाही 22 तासाच्या आत त्यांनी बंदी आणली त्याच्यावर। त्याच्यामुळे पूर्णपणे शेतकऱ्याच्या विरोधात हे सरकार आहे आणि पॉलिसीमध्ये कन्फ्युजन। कांद्याच्या बाबतीत पियुष गोयलांनी जो निर्णय घेतला तो चुकीचा, इथेनॉलचा घेतला चुकीचा, दुधाचा घेतला तर चुकीचा। आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आज या भारत देशामध्ये फुल फ्लेज ॲग्रिकल्चर शेती मंत्री नाही। जे शेती मंत्री होते ते गेले स्पीकर म्हणून राजस्थानला, त्याच्यामुळे आता ॲडिशनल चार्ज म्हणून दिलेला आहे। पण पहिल्याच असेल या देशाच्या इतिहासात की भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि अशा देशाला फुल फ्लेज कृषी मंत्री नाही। आजचा तिसरा दिवस आहे, काय प्रतिसाद आहे, कसं वाटतं? या उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्ही बघतात। सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हे प्रश्न आहेत, सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत। आज स्वतः आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे या मोर्चामध्ये सहभागी झाल्यात आणि त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्य या माता भगिनींच्या मनात हा नक्की विश्वास हा जागा झाला की या मागण्यांनी कुठंतरी या मोर्चानी या ढिम्म सरकारला, केंद्र सरकारला जाग येईल आणि त्यांची शेतकरी विरोधी धोरणं ही की बदलली जातील।